नमस्कार मंडळी, तुहेरे माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 22 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. कारण आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की अंजली जी आहे तर ती राकेश तर स्वतःहून गाढ झोपी जातो आणि अंजलीला बिचारीला खाली घराची आवरावर करून हंतरून घालून झोपावं लागतं. आता हे सगळं करत असताना तिला खूप त्रास होत असतो. एकतर दिवसभर तिची उन्हातानाचं खूप धावपळ झालेली असते. आता कसं तरी ती सगळ्या तिथल्या छापड्या वगैरे खाली अंतरते, त्याच्यावरती बेडशीट टाकून ती अशी झोपलेली दाखवली. पण तिला झोपताना सुद्धा त्रास होत असतो, कारण त्या रूममध्ये इतकी धूळ असते आणि त्या धुळीमुळे मच्छरसुद्धा असतात आणि सगळे तिला त्रास होत असतो. आता अंजली तर अक्षरच्या कानावरती हात ठेवून झोपते, तरी पण तिला काही झोप लागतच नाही, कारण ती रूमच जी आहे ना तर ती खूपच घाणेरडी असते. आणि अंजलीची अवस्था राजेश वरून उठून एकदा दोनदा बघत असतो. आता बराच वेळ अंजली या कुशीवरून त्या कुशीवर असं करत असते, तिला काही झोप लागत नाही. आता बघा, अंजली इतका त्रास होत असतो, तिला बेचैन होत असतं, म्हणून अंजली आता उठते आणि उठून दरवाजा उघडून बाहेर निघून जाते. आता हे सुद्धा सगळं राजेश बघतो की अंजलीला त्रास होतोय म्हणून ती उठून जाते. तर मनातल्या मनात म्हणतो, या बावळटबाईमुळे भिकीला लागायची वेळ आली माझ्यावरती, आता लवकरच पैशांची सोय करावी लागेल असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की काय करता येईल असं आता तो विचारच करतो. आणि पुन्हा त्याला असं वाटतं की नशिबाच्या कुलपासाठी एखादी जुनीच किल्ली वापरायला हवी असं म्हणतो. आणि आता बघा, याच्या जुन्या एका गर्लफ्रेंडकडे जातो आणि म्हणतो हिला जाऊ दे बाहेर, म्हणून तो पुन्हा झोपतो. आणि आता आपण पाहतोय की इकडे अंजली बाहेर गेलेली असते ना तर तिला बेचैन होत असतं. म्हणून आता अंजली बाहेर गेल्यानंतर अर्णवच्या घराचा जो काही वॉचमॅन आहे ना तर तो तिथे येतो आणि तो बघतो की अंजली अशी बाहेर फिरते. तर तो म्हणतो की ताई, अजून झोपला नाही तुम्ही? तर अंजली म्हणते ते झोपच लागत नव्हती हो, थोडी धूळ आहे ना रूममध्ये आणि डासी खूप चावत आहेत, पण उद्या आम्ही साफ करणारच आहोत. तर तो माणूस म्हणतो की ताई 1 मिनिट आणि म्हणून त्याच्याजवळ असलेलं एक क्रीम अंजलीला देतो आणि म्हणतो की हे घ्या, हे डासांचं क्रीम आहे आणि आणखून काही सोय होते का ते मी बघतो. आता अंजली ती क्रीम घेते आणि म्हणते थँक्यू काका. आता तो तिथून निघून जातो माणूस. आणि आता आपण पाहतोय की आता आपण दुसऱ्या दिवशीचा सकाळचा सीन पाहतोय. अर्णव अजून बेडवरती झोपलेला असतो. ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की सर अजून काय, हे का तुम्ही तयार झाला नाहीत, ऑफिसला नाही का जायचं? तर अर्णव म्हणतो की नाही, माझी इच्छा नाही आहे. ईश्वरी म्हणत असते सर जे काही घडलंय ते वाईटच आहे, पण म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही असेच दिवसभर उदास राहाल म्हणून. चला 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 उठा, पटकन तुमचा ना नेहमीचं रुटीन चालू करा असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव काही उठत नाही. तर ईश्वरी म्हणते सर जे काही घडते ना त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला ना स्ट्रॉंग राहायलाच हवं आणि त्यासाठी ना सगळ्यात अगोदर व्यायाम करायला हवा. आणि पुढे म्हणते की मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही नेहमीसारखं तुमच्या जिमला वगैरे जा म्हणून, पण तुम्ही घरच्या घरी तर व्यायाम करू शकता ना सर. आता अर्णव म्हणत असतो की नो 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 नो, आय जस्ट कांट. आता ईश्वरी म्हणते सर मी तुमचं काही ऐकणार नाही, चला बरं पटापट उठा, व्यायाम करा म्हणून. आणि पुढे म्हणते की मी ना अनिताताईंना सांगून तुमचा नेहमीचा फुसवाला ब्रेकफास्टसुद्धा तयार करायला ठेवते. अर्णव म्हणतो की मला काही करायची इच्छा नाही आहे, मला काही करावंच वाटत नाही आणि तू ना प्लीज माझ्या डोक्यावरती बसू नकोस बरं, असं तो अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. आणि आता आपण पाहतो की ईश्वरी विचार करते आणि म्हणते की सर तर काहीच ऐकायला तयार नाही आहेत, पण काय करू मी, असं आता ईश्वरी मनातल्या मनात विचार करायला लागते. आणि पुढे म्हणते की मीच व्यायाम करते सरांच्या समोर, म्हणजे तोही चुकीचा व्यायाम करते, म्हणजे सर म्हणजे यांच्यातला परफेक्टनेस जो आहे तर तो जागा होईल असं म्हणून ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मग आता काय तुम्ही नाही एक्सरसाइज करत तर मी तर करणार आहे बाबा, असं अर्णवला म्हणायला लागते. आणि म्हणते की आज मी योगा करणार आहे, योगा असं म्हणते. आणि आता तिथून निघून जाते. अर्णव काही तिच्याकडे लक्षच देत नाही. आता बघा, आता ईश्वरी तिथून जाते आणि डायरेक्ट कपडे वगैरे चेंज करून येते. आणि आता ती जी योगा मॅट जी आहे तर ती रूममध्येच अंतरते. आणि आता अर्णवच्या समोर येऊन योगा मॅट अंतरते आणि म्हणते मी तर बाबा फिट राहणार आहे, काय करू, असं मुद्दाहून अर्णवच्या समोर वागत असते. आणि म्हणते आठवलं, सूर्यनमस्कारच करते असं काही म्हणते. आणि असे इतके काही चुकीचे सूर्यनमस्कार करते. आणि अर्णव बघत असतो, मुद्दाम खालीच काही वाकत नाही, अगदी अंगात अवसर नसल्यासारखे ती सूर्यनमस्कार करते. अर्णव बघतो, आता त्याला कळतं की सगळं चुकीचं करते म्हणून. ते अर्णव ईश्वरीला म्हणत असतो हॅलो एक्सक्यूज मी. आता ईश्वरी त्याच्याकडे बघते. अर्णव म्हणतो की व्हॉट, चुकीचं करतेस हे तू सगळं, तुला कळत नाही आहे का? आता ईश्वरी म्हणते तुम्ही तर जिमवालेत ना, तुम्हाला काय माहिती आहे आमचा सूर्यनमस्कार कसा असतो ते. अर्णव म्हणतो की हे बघ, मी तुला सांगतोय ना की तू सगळं चुकीचं करते. ती वर जाताना बॅक आर्च करायला पाहिजे, वर बघ स्ट्रेट.
आता ईश्वरी म्हणत असते की मी बरोबर करते. अर्णव म्हणतो हे बघ मी रेग्युलर एक्सरसाइज करतोय, चुकीचं केलंस ना तर उगीच तुझीच पाठ कंबर दुखेल, काहीतरी करू नकोस. तर ईश्वरी पुन्हा प्रयत्न करते आणि म्हणते हे बघा सर मला ना हे असंच येतं आणि मला ना दुसरा कुठला तरी काही येत नाही. म्हणून आता ईश्वरी सांगत असते आणि पुढे म्हणते आणि काय होतं मला इच्छा नाही आहे ना एक्सरसाइज करायची, मग मला कशाला सांगताय तुम्ही, जा ना तुम्ही माझी मी करेन. अर्णव म्हणतो उगाच ना तू बडबड करू नकोस, एकतर नीट कर, पोस्चर नीट कर आणि मग मी जाईन इथून असं अर्णव म्हणत असताना बघतो तर ती पुन्हा चुकीचीच व्यायाम करायला लागलेली असते. अर्णवला इतका राग येतो ना ईश्वरीचा, आता डायरेक्ट तो बेडवरनी उठतो आणि येतो ना ईश्वरीला सांगायला. तर हे बघून ईश्वरी लगेचच खुश होते की चला आता अर्णव उठून येतोय माझ्याकडे म्हणून, आणि ईश्वरीला म्हणतो की बाजूला हो म्हणून. आता ईश्वरी म्हणते हा दाखवा बघू तुम्हाला करता येतंय का, म्हणून स्वतः आता उठून उभी राहते. आता अर्णव येतो ना योगा मॅटवरती आणि आता तो एक्सरसाइज करायला लागतो आणि तिला म्हणतो की तू नीट बघ हा, म्हणून ती सूर्यनमस्काराचे एक एक स्टेप जे आहेत ना तर ते करून दाखवतो ईश्वरीला आणि ईश्वरी मनातल्या मनात खुश होत असते. आता इथं आपल्याला दाखवलेला अर्णव जो आहे तर तो सगळे सूर्यनमस्कार करून दाखवतो. ईश्वरी त्याच्याकडे बघून हसत असते. अर्णव तिला सांगत असतो इथे पण बॅग जी आहे ती अर्ध झाली पाहिजे. आता हे सगळं अर्णवचे व्यायाम प्रकार बघून शेवटी अर्णव सूर्यनमस्कार करून उभा राहतो आणि मग ईश्वरी लगेचच म्हणते वा बढिया येतंय की तुम्हाला म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो बढिया काय बढिया मला येत असते, तो करून दाखव चल. आता असं म्हणल्यानंतर म्हणतो की एकतर चुकीचं करते आणि सांगायला लागली बढिया म्हणून. आता ईश्वरी बघा हा त्याला सगळा सूर्यनमस्कार एकदम व्यवस्थित करून दाखवते. मग इतकं छान व्यवस्थित करून दाखवते की अर्णवच्याही नंतर लक्षात येतं की हिला हे सगळं येतच होतं पण ही मुद्दामून करत होती म्हणून. आता अर्णव जो आहे ना तर तो आता ईश्वरी ते पुन्हा एकदा अर्णवने अजून सूर्यनमस्कार करायला शिकवत म्हणून मुद्दामून चुकीचं करत असते. आता अर्णव म्हणतो की नाही पाठ अशी नाही करायची, वरती बघ वर. तर आता ईश्वरी अर्णवकडेच बघायला लागते. अर्णव म्हणतो माझ्याकडे नाही बघायचं, वरती बघायचं एकदम स्ट्रेट म्हणून. आता असं हे सगळं म्युझिकली बराच वेळ आपल्याला दाखवलेलं आहे की आता ईश्वरी व्यायामाच्या निमित्ताने अर्णवकडेच बघत असते. अर्णव म्हणत असतो माझ्याकडे बघू नकोस, वरती बघ वरती, आणि तिला प्रत्येक व्यायाम प्रकार एक एक करून शिकवत असतो. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर अजून तुम्हाला काय काय येतं दाखवा ना मला प्लीज. आता असं म्हणल्यानंतर अर्णव ठीक आहे म्हणून अर्णव तिला दाखवायला लागतो आणि तिला वेगवेगळ्या प्रकारचे आसनं योगासनं जे आहेत तर ते सगळे करून दाखवतात आणि या निमित्ताने अर्णवचा आज व्यायाम पूर्ण होतो. आणि आज ईश्वरी त्याच्याशी खोटं बोलून त्याच्याकडून व्यायाम प्रकार सगळे पूर्ण करूनच घेते. आणि हा संपूर्ण एपिसोड जो आणि इथे हा संपूर्ण जो सीन आहे ना तर तो असाच म्युझिकली दाखवलेला आहे. अर्णव आता एक एक करून सगळे योगासनाचे प्रकार अर्णव ईश्वरीला करून दाखवतो आणि ईश्वरी हसत असते, टाळ्या वाजवत असते आणि म्हणते की शेवटी मी अर्णव सरांकडून व्यायाम प्रकार सगळे करूनच घेतले म्हणून. आता ईश्वरी खुश झालेली असते. आणि आता आपण पाहतो की याच्यानंतर दुसरा सीन तर तो म्हणजे राजेशचा. आता हा राजेश आहे ना, राजेश आता एका त्याच्या जुन्या मैत्रिणीकडे आलेला असतो, म्हणजे त्या मैत्रिणीच्या घरी आलेला असतो. आता सुरुवातीला तर राजेश बराच वेळ बेल वाजवतो, घराची डोअरबेल वाजवतो. आता त्यानंतर एक मुलगी येते आणि घराचा दरवाजा उघडते आणि राजेशला बघून ती जरा धक्क्यातच आहे, म्हणजे शॉक बसलाय असं आपल्याला दाखवलंय. आता हा राजेश मनात म्हणत असतो की रियाची सावत्र मरताना खूप मोठी प्रॉपर्टी रियाच्या नावावर केली, ही बातमी मला वेळीच कळली म्हणून झालं, आता हिलाच घालतो टोपी असं राजेश म्हणत असतो त्या मुलीकडे बघून. आणि आता आपण पाहतो इकडे सीन अंजलीचा. अंजली अशी बसलेली असते आणि तिथेच तिला झोप लागलेली असते. आता तिला जाग येते आणि ती हाक मारत असते राजेश 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 म्हणून. आणि राजेशला हाक मारल्यानंतर राजेश काही तिला कुठेच ओ देत नाही किंवा हाक मारली तर तिला कुठे तो दिसतही नाही. आता अंजली कशी तर तिथून उठते आणि राजेशला सगळीकडे हाका मारत असते. आता अंजली कुठे गेले हे म्हणून खूप हाका मारते राजेश करून आणि असं करत करत ती घराच्या बाहेर येते. आता घराच्या बाहेर ते म्हणतात की म्हणजे तो जो वॉचमन आहे ना तर तो म्हणत असतो की काय झालं ताई, तर ती म्हणते अहो राजेश कुठे गेले आहेत मला माहितीच नाही आहेत, एक मिनिट फोनच करून त्यांना बघते असं म्हणून ती फोन लावते. तर तो त्याचा फोन कट करत असतो. आता ही अंजली जी आहे तर ती म्हणते आता सतत माझा फोन कट करत आहेत, कुठे गेलेत माहीत नाही असं सगळं त्या वॉचमन जो आहे अर्णवचा तर त्यांना तो सांगत असते. आणि आता आपण पुन्हा इकडचा सीन पाहतोय हा राजेशचा. आता त्या मुलीने राजेशला घरात तर घेतलेलं असतं. आता राजेश त्या मुलीला म्हणत असतो की आपण बसून बोलूयात का म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बसतो राजेश त्या मुलीच्या समोर आणि म्हणतो की रिया अगदी खरं सांगायचं झालं तर आत्ता ना मी खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. मधल्या काही महिन्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्यात ना की ज्यामुळे मी खूप मोठ्या अडचणीत आलोय आणि काही केल्या मला कुठलाही मार्ग सापडत नाहीये आणि म्हणून मी तुझ्याकडे आलोय असं राजेश सांगत असतो. आणि तिला आणखीनही बऱ्याच गोष्टी म्युझिकली सांगतो, इथे डायलॉग दाखवलेले नाहीत. आता ती रिया जी आहे तर ती या राजेशच्या जुन्या ओळखीतलीच मुलगी असते. आता तिच्याकडे सगळी प्रॉपर्टी तिच्या आईची मिळाली आहे म्हणल्यानंतर राजेश म्हणून आता पुन्हा तिच्याशी ओळख करून घेण्यासाठी आलेला असतो. राजेश म्हणतो की थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्याकडे जेव्हा पैसे होते, तुला गरज होती त्यावेळेस मी तुला मदत केली असं तिला म्हणतो. आणि म्हणतो की आता
आता तुझ्याकडे पैसे आलेत, आता दिवस बदललेत ना, आता तुझ्याकडे पैसे आहेत आणि मला गरज आहे, तर माझी अशी अपेक्षा आहे की आणि आय होप की तू मला मदत करशील, असं राजेश त्या मुलीला म्हणत असतो. आता ती मुलगी काहीच बोलत नाही, ती फक्त ऐकून घेत असते राजेश काय काय म्हणतोय ते. आणि बऱ्याच वेळानंतर ती मुलगी म्हणते की ठीक आहे म्हणून, आणि म्हणते की देईन मी तुला पैसे. आता असं म्हणल्यानंतर राजेश इतका खुश होतो ना की बस ती मुलगी उभारते, हा सुद्धा उभारतो. हा लगेच म्हणतो थँक्यू सो मच रिया, मला खात्री होती तू मला मदत करशील, ती खरंच थँक्यू असं लागतो ना म्हणायला. ती मुलगी डायरेक्ट त्याला ढकलूनच देते खाली, असं ढकलून देते तो तिथल्या सोप्यावरतीच पडतो. आणि ती मुलगी त्याच्याजवळ जाऊन म्हणत असते, राजेश तर घाबरतो ना असं ढकललं आणि पुन्हा त्याच्याजवळ येते म्हणून. तर ती त्याची कॉलर पकडते आणि म्हणते पैसे तर मी तुला देईनच, पण माझी पण एक अट आहे, असं म्हणून त्याची कॉलर पकडते आणि म्हणते की मी उठ म्हटले की उठायचं आणि मी बस म्हणले की बसायचं, असं राजेश म्हणतो की बसायचं म्हणून. आता असं म्हणतो आणि त्या मुलीकडे बघून हसत असतो, म्हणजे नक्कीच याचा काहीतरी वाईट प्लॅनच असणार आहे. पुन्हा एकदा हा अंजलीला फसवणारच असतो. आणि आता तिथून ती मुलगी निघून जाते आणि हा अगदी खुश होऊन तिच्या घरामध्ये तसा खुर्चीवरती हसत बसलेला दाखवलेला आहे. आपण असं पाहतोय की आता हा अर्णव जो आहे तर तो फ्रेश होऊन आलेला असतो. आता ईश्वरी पण तिथे येते आणि म्हणते की चला झाला सरप्रेस, आता चला बरं खाली सगळेजण नाश्त्यासाठी ना आपली वाट बघत असतील, असं आता ईश्वरी म्हणत असते. आता अर्णवच्या हा सगळा प्रकार लक्षात आलेला असतो ना की तिने कसं अर्णवकडून अगदी गोडीनं व्यायाम करून घेतला येतो. आणि अर्णव तिला म्हणतो की अर्णव ईश्वरीला म्हणतो की कळलं मला. ईश्वरी म्हणते काय, तर म्हणतो माझ्याकडून एक्सरसाइज करून घेण्यासाठी तू हे सगळं करत होती ना आणि नंतर तू परफेक्ट करत होती का, खोटं बोललीस तू. तर ईश्वरी लगेचच म्हणते क्योंकि भलाई का तो जमाना नाही ना रहा, आणि म्हणते कधी कधी ना खोटं बोलून आपली कामं करून घ्यावी लागतात, असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव तिच्याकडे रागारागानेच बघतो आणि आता तो हातातला टॉवेल फेकून देतो आणि म्हणतो की यू आर सो वियर्ड. आता ईश्वरी म्हणते की वियर्ड, अहो सर आजपर्यंत तर ना बियर्ड असा शब्द ऐकला होता, पण आता हा वियर्ड म्हणजे हा इंग्लिशच्या डिक्शनरीत अजून एका इंग्लिश शब्दाची भर पडली, असं ईश्वरी म्हणायला लागते. इतक्यातच अर्णवचा फोन वाजतो. आता बघा हा फोन असतो त्या वॉचमॅनचा, आणि तो वॉचमॅनला अर्णव म्हणतो की बोला ना. तर तो म्हणतो की साहेब अंजली ते रात्रभर झोपल्याच नाहीत. अर्णव म्हणतो काय, तर तो लगेच तो म्हणतो की अहो अंजलीताई पहाटेच उठल्या होत्या, पण अर्णव म्हणतो पण झालं काय, का नाही झोपली ती. तर आता लगेच तो वॉचमॅन म्हणतो की त्या खोलीमध्ये खूप धूळ होती आणि ढाससुद्धा होते आणि ती साफसफाई न करताच ते दोघे झोपले, त्यामुळे त्यांना ना खूप त्रास होत होता. आणि आता तो वॉचमॅन म्हणतो की अहो तिथे ना खूप डास पण आहेत आणि त्यांना सवय नाही या सगळ्याची. मग अर्णव म्हणतो पण मग आता क्लिनिंग करून घेताय का नाही तुम्ही सगळ्याची. वॉचमॅन म्हणतो नाही ना साहेब, ते राजेश साहेब कुठे गेलेत ना कोणालाच माहिती नाही, ताईंना पण माहिती नाही आहे, सगळाच गोंधळ आहे साहेब, तुम्हाला माहिती हवं म्हणून मी तुम्हाला फोन केला, असा अर्णव म्हणत. आता तो वॉचमॅन म्हणतो, अर्णव म्हणतो बरं एक काम करा, आता तुम्ही ताईला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिला आराम करू द्या तिथे. ऑल राईट, आम्ही क्लिनिंग करून घेतो. तर वॉचमॅन म्हणतो अहो साहेब आम्ही करून घेतो ना क्लिनिंग. तर अर्णव म्हणतो नाही त्याची गरज नाही, आम्ही मॅनेज करून घेतो, फक्त तुम्ही एक काम करा, ताईला तुमच्या घरी घेऊन जा, तिला थोडा आराम करू दे आणि आम्ही क्लिनिंग करतो, हे प्लीज ताईला करू देऊ नका. आता तो माणूस म्हणतो हो साहेब. आता अर्णव असं म्हणून फोन ठेवतो आणि ईश्वरी म्हणत असते काय झालं सर. तर अर्णव म्हणतो ज्याची भीती होती ना तेच झालं. ईश्वरी म्हणते म्हणजे काय. तर अर्णव म्हणतो तो माणूस ताईला एकही संधी सोडत नाही आहे त्रास देण्याची. ईश्वरी म्हणते सर नक्की झालं काय ते तर सांगा ना. तर अर्णव म्हणतो तू चल माझ्यासोबत, मी ऑन द वे मी तुला सगळं काही सांगतो. जसं म्हणून अर्णव आणि आता अंजली दोघंजणं, अर्णव आणि ईश्वरी आता दोघंजणं बाहेर निघायला लागलेले असतात. आणि इकडे बघा डायनिंग टेबलवरती मस्तपैकी वल्लरी जी आहे ना ते ब्रेड बटर खात असते आणि मामा आकाश आणि आजी तिघंजणं सुद्धा अंजलीची काळजी करत असतात. आजी म्हणत असतात अंजलीनं काही खाल्लं असेल की नाही कोणास ठाऊक. आणि मामा म्हणतात की आई तू अजिबात काळजी करू नकोस बरं, आपला वॉचमॅन आहे ना विजू, तो आहे तिथे, त्याचं लक्ष आहे आपल्या अंजलीवरती, असं मामा आजींना समजवतात. आणि आता आकाश म्हणतो की आणि आजी मी आहे त्यांच्या टचमध्ये, तू डोंट वरी. आता असं आकाश म्हणल्यानंतर इतक्यातच बघा वल्लरी आपली मस्तपैकी खातीये पितीये. आता आजी म्हणतात की हे एक त्यातल्या त्यात बरं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आकाश आणि नम्रताचं लग्न मात्र आता असं म्हणलं की झालं ना. वल्लरी लगेच चिडते आणि लगेच म्हणते आई प्रसंग काय आणि तुम्ही बोलताय काय, अहो कमालच आहे तुमची, असं बोलायला लागते लगेचच. आणि पुढे म्हणते की हे जे काही घडलं यामध्ये या सगळ्याला फक्त आणि फक्त ती ईश्वरी जबाबदार आहे. तिशाला का ईश्वरीचीच मैत्रीण आणि तिच्या खुनाचा आरोप जावई बापूंवर केला म्हणून गेली ना दोघं जण घर सोडून, असं वल्लरी म्हणायला लागते. आणि बघा आता मामा तर डोक्यालाच हात लावतात. वल्लरी म्हणत असते मग आता त्याच ईश्वरीची बहीण मी माझी सून म्हणून घरात स्वीकारू का, शक्यच नाही, असं आता आकाशकडे बघून म्हणते.
पण आकाश एकदम शांत असतो. वल्लरी म्हणते त्या नम्रताच्या घरी सांगून टाका इथून पुढे लग्नाचा विषय काढायचा नाही म्हणून. मामा म्हणतात अगं असं काय करतेस तू, त्या दोघांचा साखरपुडा झालाय आता. वल्लरी म्हणते मग मी नव्हता सांगितला साखरपुडा करायला, तुम्हा सगळ्यांनाच त्याची घाई होती म्हणून तुम्ही केलात म्हणून. आता असं म्हणल्यानंतर वल्लरी म्हणत असते की ते काही नाही, या बाबतीत मी कोणाचंही काही ऐकणार नाही आहे. आता लगेचच बघा आकाश म्हणतो मला पटतंय मॉमचं म्हणून. आता मामा बघायला लागतात ना. मामा म्हणतात काय, तर आकाश म्हणतो घरात इतके प्रॉब्लेम सुरू असताना आमचं लग्न इतकं इम्पॉर्टंट नाही आहे असं आकाश म्हणत असतो आणि म्हणतो की आम्ही थांबू काही दिवस. वल्लरी म्हणते अरे थांबू काय, मी म्हणते त्या मुलीशी तू लग्नच करू नकोस, थांबायचं काय बोलतोय म्हणून. असं आता वल्लरी त्यालाच बोलते. आणि आता इतक्यातच आता अर्णव आणि ईश्वरी तिथे येतात आणि म्हणतात की आजी आम्हाला महत्त्वाचं काम आहे, आम्ही जर बाहेर जाऊन येतो बरं का, आम्ही नाश्ता नंतर करतो, पहिल्यांदा बाहेर जाऊन येतो आलोच म्हणून ईश्वरी आणि अर्णव बाहेर निघून जातात. मामासुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ईश्वरी म्हणते आलोच म्हणून. आता ते दोघेही तिथून निघून जातात. आता आजी हे बघतात ना हे दोघं जण किती काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेले, तर लगेच आजी म्हणतात की हे दोघे बिचारे सारखा दुसऱ्यांचाच विचार करत असतात, असं आजी आपल्या कौतुकाने बोलतात. तर वल्लरी बघा लगेचच त्यांना म्हणतात दुसऱ्याचा विचार जर काही करत असते ना तर जावई बापू आणि अंजली घर सोडून गेलीच नसते. आता ही वल्लरी ना कोणत्याही परिस्थितीत घरात टोमणे मारायचं काही सोडत नाही. आता पुढे वल्लरी म्हणते की हे बरं आहे, आता पुढे सगळं स्वतःला हवं आहे तसं करायचं आणि मग नंतर आम्हाला सगळ्यांची किती काळजी करत हिंडायचं सगळीकडे, चांगलं आहे. आता आजी म्हणतात की वल्लरी एवढ्या सकाळी मला तुझ्याशी वाद घालायची अजिबात इच्छा नाही आहे असं आता आजी म्हणत असतात वल्लरीला. वल्लरी तेव्हा कुठे गप्प बसते आणि पुढे आजी म्हणतात की आणखीन एक आकाश आणि नम्रताचं लग्न होणारच, तुझी कितीही इच्छा नसली ना तरीही, असं आता आजीने वल्लरीला चांगलं ठणकावून सांगितले. मामांना बघा मामांना फुल पावर येते. आता असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात की आकाश तिच्या घरच्यांना एकदा घरी बोलावून सगळं समजावून सांगायला हवं. आता हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते बोलावून घ्यायची काय गरज आहे, हे सगळं फोनवरून पण सांगता येतं ना, निदान एवढं तरी माझं ऐका, असं वल्लरी म्हणते. म्हणजे रागारागातच बोलायला लागते. आता मामांचं आणि आकाशही काही चालूच देत नाही. आता तिथून लगेच रागारागाने निघून जाते. आजी तर ना म्हणजे हेच करतात की काय विचित्र बाई आहे म्हणून. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन इकडे अंजलीचा. आता ही अंजली राजेशला एकसारखी फोन लावत असते आणि म्हणत असते की आधी तर फोन कट करत होते, आता तर फोन लागतच नाही. इतक्यातच ते वॉचमॅनची बाईक होती ती येते आणि म्हणते काय झालं साहेबांचा फोन अजून लागला नाही का. ती म्हणते नाही ना आता तर फोन लागतच नाही आहे. तर ती म्हणते की हे बघा ताई मी समजू शकते पण अशा अवस्थेमध्ये ना एकट्या नका बसू, इथं घरी चला थोडंसं काहीतरी खाऊन घ्या चला. तर अंजली म्हणते अहो नाही ताई वॉचमॅन काकाने एकतर हे आम्हाला घर मिळवून दिले, आणखीन इतकेच उपकार आहेत, आता आणखीन नको. आता ती बाई म्हणते की मी आता काही ऐकून घेणार नाही, चला चला बरं तुम्ही, असं म्हणून तिचा हात पकडूनच आता ती अंजलीला तिच्या घरी घेऊन जाते. आणि आपण पाहतो इकडे राजेशने सगळ्या रूममध्ये पसारा करून टाकलेला असतो. आता आपण पाहतो की पुढच्या सीनमध्ये इकडे ही वल्लरी जी आहे ना तर ती रूममध्ये येते आणि जोरात दरवाजा आपटून आत येते आणि म्हणते ही ओल्ड लेडी आहे ना, ही ओल्ड लेडी सुप्रियाला आणि मला कधी ना कधी तरी समोर घेऊन येईलच. आणि तरी नशीब आकाश आणि नम्रताचं लग्न सध्या तरी लांबणीवरती पडले, मग मी ही संधी साधून त्या ईश्वरीचा कायमचा बंदोबस्त केला तर असा काही प्लॅन करायला लागते. आणि म्हणते की मग हे सगळेच प्रॉब्लेम एका झटक्यातच मिटतील असं वल्लरी म्हणायला लागते. इतक्यातच आपण पाहतो की वल्लरीच्या मोबाईलवरती सैतान नावाने सेव्ह केलेला नंबर असतो आणि तो फोन येत असतो. आणि हा सैतान म्हणजे प्रेक्षकांनो दुसरा तिसरा कोणीसुद्धा नसून अर्णवचे सख्खे मोठे काका असतात, म्हणजेच अर्णवचा सख्खा चुलता, आणि त्यांचाच फोन येत असतो वल्लरीला. आता का माहिती काय, आता हे तुम्हाला एक मी सिक्रेट सांगते की वल्लरी आणि अर्णवच्या काकांनी दोघांनी मिळून आता अर्णवच्या बाबांवरती असा आरोप आणलेला असतो आणि त्यामुळे सात्विकाताईंनी आत्महत्या केलेली असते. आणि या सगळ्या गोष्टींना जितकी वल्लरी कारणीभूत असते तितकेच अर्णवचे काकासुद्धा कारणीभूत असतात. आणि आता हे आपल्याला पुढे नंतर बघायलाच मिळणार आहे. आणि या सीनसाठी माझ्या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण पाहतोय की इकडे वल्लरी म्हणते अरे इतक्या वर्षांनी मला हा का कॉल करतोय म्हणून. वल्लरी एवढं घाबरते ना तो फोन बघून आणि फोन कट करून टाकते. तिला अक्षरशः घामच येतो वल्लरीला. आणि आपण पाहतो की वल्लरी डायरेक्ट डोक्याला हात लावून सोप्यावरतीच बसते. आणि तो हिरे माझा मित्राचा हा सीन इथेच संपतो. आता अंजली म्हणत असते मला अन्नाचा अपमान नाही करायचा, पण ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान झाला त्या घरातलं अन्न खाऊन माझं पोट भरणं हे पाप आहे. आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते ताईंचा राग नाही जाणार आणि त्या घरी येणार नाहीत, असं तकलादू नाही आहे तुमचं नातं सर, असं अर्णवला ती समजावून सांगत असते. आणि पुढे इकडे वल्लरी त्या अर्णवच्या काकांशी बोलत असते आणि म्हणत असते की कसला पैसा, तर तो माणूस म्हणत असतो की तुझ्या घरात
येऊन मी तुझ्या घरच्यांना सगळ्यांना सांगू का कसला पैसा ते तू माझ्या भावाला रमाकांतला बरबाद करायचं, त्याच्यावरती सूड उगवायचं होतं, तर त्याच्या बदनामीमध्ये माझ्याबरोबर तुला सुद्धा इंटरेस्ट होताच की, असं आता अर्णूचे काका ह्या वल्लरीलाच आता धमकी द्यायला लागलेले असतात. आणि पुढे आपण पाहतो की नंतर खूप मोठं काहीतरी घडणारच आहे. तू माझ्या मित्राचे असेच नवीन भाग पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी डेली अपडेट मी तुम्हाला नक्की वेळेवरती देत राहीन. आता भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.